जर तुम्हाला सततचा थकवा येत असेल, अशक्तपणा जाणवत असेल किंवा शरीरात ताकद कमी वाटत असेल, तर हा एक पौष्टिक लाडू नक्की खा आणि अशा पद्धतीने करून बघा। या लाडूमध्ये खजूर, सुकामेवा, सीड्स आणि तूप यासारखे पौष्टिक पदार्थ आहेत, जे शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतात। तर आता एका पॅनमध्ये साधारण 2 चमचे इतकी खसखस घेतलेली आहे। खसखस आपल्याला फक्त हलकीशी गरम करून घ्यायची आहे। आता ही खसखस गरम झाली आहे, एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तूप। तूप गरम झालं की यामध्ये घालून घ्यायचं आहे 1 कप बदाम। बदामाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बदाम आपल्याला छान असे इथे भाजून घ्यायचे आहेत। खूप जास्तही भाजायचं नाही आहे। बदामला छान असा क्रंचीनेस आला की हे बदामसुद्धा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता याच पद्धतीने आपल्याला काजूचे तुकडेसुद्धा या पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत। काजूसुद्धा आपण तुपामध्ये छान असे भाजून घेऊया। चार 5 मिनिटांमध्ये काजूसुद्धा छान असे भाजले गेलेले आहेत। हे सुद्धा आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेऊया। आता या पॅनमध्ये अजून 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तूप तुम्हाला जास्त आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल। आता यामध्ये काही आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे। यामध्ये सगळ्यात पहिला आपण घालून घेऊया अक्रोड। अक्रोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घाला। त्यानंतर घालायचं आहे भोपळ्याच्या बिया, मगज बी घालायचा आहे आणि त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया। आता हे सगळं आपल्याला छान असं इथे खमंग भाजून घ्यायचं आहे, म्हणजे याचा क्रंचीनेस पण येतो आणि याच्यामध्ये जर काही थोडासा वास असेल किंवा काय तर ते सुद्धा जातं आणि खायला खूप छान असे हे लाडू लागतात। तर अशा पद्धतीने आपण हे सगळं असं इथे भाजून घेऊया। तर छान असं भाजलं गेलेलं आहे आणि आता आपण हे सुद्धा एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे सगळे पौष्टिक पदार्थ आहेत। यामधून आपल्याला एनर्जी तर मिळतेच, त्याचबरोबर भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स मिळतात, फायबर्स मिळतात। त्यामुळे आपली एनर्जी दिवसभर टिकून राहण्यासाठी मदत होते। तर अशा पद्धतीने आपण हे सगळं छान असं भाजून घेतलेलं आहे। त्याच भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि हे सगळे पदार्थ एकत्र करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला साखर, गूळ किंवा कोणताही खडी साखर याचा वापर करायचा नाही आहे। याच्याऐवजी आपण घेणार आहे 1 मोठा कप भरून इतके खजूर। खजुरामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे खजूर आपल्याला तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। जसजसं आपण तुपामध्ये हे खजूर परतू तसतसे हे छान सॉफ्ट होतात आणि याची अशी एक छान अशी गोळी बनली जाते। यामुळेच आपले हे सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत ते एकत्र छान असे बांधले जातात। त्यामुळे आपल्याला वेगळा पाक करायची गरज लागत नाही आणि तुपामध्ये असे खजूर खाल्ल्यामुळे आपल्याला रक्ताची जी कमतरता असते, अशक्तपणा असतो, ते सुद्धा भरून निघण्यासाठी मदत होते। आता हे खजूर यामध्ये घालून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घेऊ शकता किंवा जायफळ पूड घाला, सुंठ पूड घाला, असं वेगवेगळं तुम्ही घालू शकता। आता हे थोडंसं थंड होऊ देऊया आणि सगळं चांगलं असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। हे सगळे पदार्थ छान असे एकत्र केल्यानंतर हे बघा अशा पद्धतीचा याचा गोळा बनला जातो आणि आपण आपल्या आवडीनुसार छोटे छोटे लाडू इथे करून घेऊयात। तर अशा पद्धतीने हे केलेले लाडू एनर्जी देणारे तर आहेच, त्याचबरोबर खूप पौष्टिक आहेत। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।